हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. 6 वर्षाच्या मुलीच्या पायातील पैजण चोरून नेणाऱ्या एका आरोपीला जोडबावीपेठ पोलिसांनी अटक केली आहे. 24 मे रोजी कन्ना चौक येथे एका मंगल कार्यालयात कार्यक्रमासाठी आलेल्या 6 वर्षीय चिमुकलीला आईस्क्रीम खाऊ घालण्याचे आमिष दाखवून एका इसमाने त्या मुलीच्या पायातील 10 तोळे चांदीचे पैजण चोरून नेले होते. ही बाब मुलीच्या कुटुंबियांना लक्षात येताच त्यांनी तातडीने जोडबावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. जोडबावीपेठ पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक अनोळखी इसम त्या मुलीला आईस्क्रीम खाऊ घालण्यासाठी घेऊन जात असल्याचे दिसले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या अनोळखी इसमाचा शोध घेऊन तपास केला असता त्याने 6 वर्षाच्या त्या मुलीच्या पायातील चांदीचे पैजण चोरल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे. जोडबावीपेठ पोलिसांनी त्या इसमावर गुन्हा दाखल केला असून त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे. या संदर्भात जोडबावीपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलानी यांनी अधिक माहिती दिली आहे. जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कन्ना चौक येथे तोगडिया मंगल कार्यालय आहे. त्या ठिकाणी 24/5/2026 रोजी नामकरण कार्यक्रमासाठी कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमासाठी पूर्ण त्यांचे नातेवाईक जमा झालेले होते. त्यावेळी एक 6 वर्षाची मुलगी आहे. त्या मुलगीला एक अननोन पर्सन आला, त्याला आईस्क्रीम देतो असं एक आमिष दाखवला आणि तिला हात पकडून तो घेऊन गेला. एका बाजूला निर्जन स्थळी घेऊन त्याच्या पायामध्ये जे पैंजण 10 तोळ्याचं पैंजण होते ते पैंजण काढून घेतला आणि त्याला एक आईस्क्रीम दिलं आणि त्यानं परत पाठवलं. मग ती परत आल्यानंतर त्यांच्या आईवडिलांनी बघितलं त्याच्या हातात आईस्क्रीम आहे. मग त्यानं विचारलं कोणी दिलं, तर त्यानं सांगितलं की काकाने दिलं म्हणून सांगितलं. पण त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की त्याच्या पायामध्ये पैंजण नाही म्हणून सांगितलं. तर त्या पैंजण कुठे आहे म्हणून विचारलं तर त्यानं सांगितलं की त्या काकाने ते पैंजण काढून घेतलेलं आहे म्हणून सांगितलं. मग ते तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आले. आम्ही त्या विषयाचं गांभीर्य लक्षात ठेवून तात्काळ गुन्हा दाखल केला जोडबावी पोलीस स्टेशनला आणि त्याचा तपास चालू केला. तिथले सीसीटीव्ही फुटेज चेक केले तर एक व्यक्ती त्या लहान मुलीला घेऊन जाताना दिसत होता. मग त्या फुटेजवरून त्या व्यक्तीची ओळख पटवली आणि त्याला तात्काळ आम्ही अटक केलं. अटक केल्यानंतर चौकशीमध्ये त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला आणि ते जे पैंजण त्यानं ज्या ठिकाणी ठेवलेलं ते पैंजणसुद्धा आम्ही त्या व्यक्तीकडून रिकवर केलेलं आहे. ही अतिशय गंभीर अशी घटना होती. आमच्या वरिष्ठांनी पोलीस आयुक्त श्री राजकुमार सर, आमचे DCP सर यांनी तात्काळ त्याच्यावरती कारवाई करायला सांगितलेली. त्याप्रमाणे लगेच आम्ही कारवाई केलेली आहे. त्याच्यावरती प्रतिबंध कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. नागरिकांना काय आवाहन? मी नागरिकांना असं आवाहन करेन की आपण आपल्या घरामध्ये जे लहान मुलं आहेत त्यांना गुड टच आणि बॅड टच बद्दल नॉलेज द्यावं. त्याचं बरेचसे व्हिडिओ यूट्यूबवरती पण सुद्धा अवेलेबल आहेत. त्याचं नॉलेज द्यावं त्यांनी आणि बाहेरच्या अनोळखी व्यक्तीशी बोलू नये, अनोळखी व्यक्तीकडून काही खायला घेऊ नये, त्याच्यासोबत जाऊ नये, याच्याबद्दलही त्यांना अवगत केलं पाहिजे. आणि आपण स्वतः त्यांनी त्या आपल्या लहान मुलांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेला ते कार्यक्रमासाठी किंवा बाजारात बाहेर जातात त्यावेळेला. असे मी सर्व आपल्या नागरिकांना आवाहन करतो. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.